आज बरेच पोस्ट मागले आशिष शेलारांविरुद्ध मुंबई कुंडली असे उद्धव ठाकरे सेनेने लावलेले आहे. कालच्या पावसानंतर ते मुंबईत एक लक्षात घ्या, गेली 5-6 वर्ष पालिकेची निवडणूकच झालेली नाही, प्रशासन आहे. आणि जे प्रशासक बसलेलं आहे ते प्रशासक कोणाच्या अखत्यारीत आहे तर ते राज्य सरकारच्या अखत्यारीत आहे. राज्य सरकारने जाणीवपूर्वक पालिकेच्या निवडणुका होऊ दिल्या नाहीत. त्यामुळे पालिकेची मान्सूनपूर्व जी कामं आहेत ती मान्सूनपूर्व कामं करून घेण्याची जबाबदारी ही प्रशासक म्हणून राज्य सरकारची आहे. मग राज्य सरकारने मान्सूनपूर्व कामं का करून घेतली नाही, का त्या कामांचा आढावा घेतला नाही? ज्या पद्धतीने काल मेट्रो म्हणजे अगदी 17 दिवसापूर्वी ज्या मेट्रोचं उद्घाटन होतंय त्या मेट्रोचे अक्षरशः धिंदवडे निघाले. आणि नुसते मेट्रोचे नाही तर राज्य सरकारच्या कारभाराचे धिंदवडे निघाले. विशेष भारतीय जनता पार्टीचे सोकॉल्ड स्वयंघोषित हिंदुत्ववादी नेते जे स्वतःला हिंदुत्वाचे फार मोठे आपणच एकटे काय म्हणतात त्याला मसीहा वगैरे आहोत अशा थाटात वावरणारे आमचे ते कोकणातले भाचे बिचे सगळे ते सांगतात की अरे इथल्या मुस्लिमांच्या विरोधात तुम्ही भाजीसुद्धा घ्यायची नाही, फळंसुद्धा विकत घ्यायची नाही. नो बिंदी नो बिझनेसचा हॅशटॅग चालवायचा. नो बिंदी नो बिझनेसचा हॅशटॅग इथल्या मुस्लिमांच्या विरोधात चालवायची भाषा करणारे, इथल्या मुस्लिमांकडून भाजी किंवा फळं विकत घ्यायची नाही, इथल्या मुस्लिमांचं कुठल्याही जत्रेमध्ये दुकान लागू द्यायचं नाही, इतका कडवट कट्टरतावाद दाखवणाऱ्या भाजपच्या सोकॉल्ड बेगडी हिंदुत्ववादी त्या सगळ्या लोकांना मला प्रश्न विचारायचे आहेत. मग तुम्हाला मेट्रोचं काम कंत्राट देण्यासाठी तुर्किस्तानची दोगस कंपनीच का दिसली, ज्या तुर्कस्तानने भारत पाकिस्तान तणावाच्या दरम्यान पाकिस्तानला खुलं समर्थन देणारा तुर्कस्तान आहे, त्या तुर्कस्तानची कंपनी तुम्हाला का दिसली? आम्हाला शहाणपण सवय म्हणून काय प्रश्न विचारतात?